पाऊस आहे म्हटल्यावरती वातावरण कसं थंडगार झालेलं आहे आणि वातावरण थंडगार झालं की आपल्याला बघा चमचमीत असे पदार्थ खायचे असतात। त्यात जर तिखट, आंबट, गोड अशी जर अळूवडी आपल्याला खायला भेटली तर अगदी सर्वांना पावसाळ्यामध्ये ही अळूवडी खायला आवडते। आणि तशीच आज आपण तिखट, आंबट, गोड अशी अळूवडी बनवणार आहे। अळूवडी बनवताना अळूवडीचा रोल सुटू नये म्हणून आपण या रेसिपीमध्ये माहिती सांगितलेली आहे, त्यामुळे तुम्ही रेसिपी जी आहे ना ती शेवटपर्यंत ना नक्की बघा। नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। अळूवडी बनवताना पहिल्यांदा ना इथं आपण एक बघा घमेलं घेतलेलं आहे, त्याच्यावरती इथं एक चाळण ठेवली आणि चाळणीमध्ये आता बेसनचं पीठ घेतलेलं आहे। आपण ना इथं अळूवडीसाठी जे बेसनचं पीठ वापरलेलं आहे ना ते विकतचंच वापरलेलं आहे, कारण ते बारीक असतं आणि आपल्याला ते पानावरती वडता येतं, त्याच्यामुळे आपण बारीक असं बेसनचं पीठ घ्यायचं आहे अळूवडीसाठी। आणि अळूवडी कुरकुरीत होण्यासाठी ना इथं आपण बघा तांदळाचं ना पीठ घेतलेलं आहे 3 चमचे एवढं, त्याच्यामुळे अळूवडी कुरकुरीत पण होते आणि चवीलाही छान लागते, त्याच्यामुळे बघा आपण इथं तांदळाचं पीठ घेतलं। आता इथं मसाले घेतलेले आहेत। मसाल्यामध्ये आपण काय केलेलं आहे, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर आपण त्याचा ठेसा घेतलेला आहे आणि काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। धना पावडर घेतलेली आहे, जिरा पावडर आणि थोडंसं ना मी ओवा ना बारीक असा कुटून टाकलेला आहे, म्हणजे आपण त्याला बारीक केलेला आहे। असे सर्व मसाले ना पिठामध्ये घालून घेतले। पिठामध्ये घातल्यानंतर बघा इथं आपण ना 2 चमचे एवढं तीळ पण घेतलेलं आहे, त्याच्यामुळे अळूवडी चांगली लागते खायला। आणि इथं चिंचगुळेचं पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामुळे अळूवडीला चव कशी तिखट, आंबट, गोड आणि छान लागते, त्याच्यामुळे आपण इथं चिंचगुळेचं पाणी घेतलेलं आहे। आणि हिंग घ्यायचा, कारण आपण डाळीचं पीठ वापरत असतो आणि डाळीचं पीठ थोडंसं पचायला जड असतं ना, त्याच्यामुळे थोडासा हिंग वापरायचा, त्याच्यामुळे ना पोटाला काही त्रास होत नाही, त्याच्यामुळे थोडासा हिंग घेतला आपण। आणि त्याच्यामध्ये पाणी घालून ना आपल्याला हे पीठ हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करत असताना बघा इथं आपण छान असं मिक्स करून घेतलं। जसं आपण शेवला पीठ तयार करतो ना त्याच पद्धतीने आपल्याला ना हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। असं पीठ मिक्स केलं ना तर आपल्याला ना ते पानावरती ना वडता येतं, त्याच्यामुळे आपण बघा अशा पद्धतीने ना अळूवडीसाठी इथं पीठ तयार करून घेतलेलं आहे। पीठ आता आपण भिजायला ठेवूया, तोपर्यंत ना अळूचे ना पानं घेतलेले आहेत, 15 ते 16 पानं घेतलेले आहेत आपण वडीसाठी। आणि बघा ही जे अळू आहे ना तो घरचा असल्यामुळे एकदम ताजी पानं आहेत आणि ताजी पानं असली ना तर अळूवडी ना चवीला एकदम छान लागते। त्यामुळे काय करायचं, अळूवडीसाठी ना पानं घेताना एकदम ताजीच घ्यायची। आता ते काय करायचे आहेत, जे पानाचे दांडे आहेत ना ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। असे आपण सगळ्या पानाचे दांडे कट करून घेतले। आता आपण स्वच्छ करून घेऊया पानं। त्यासाठी परातीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि परातीमध्ये पाणी घेतल्यानंतर बघा अशी अळूची जी पानं आहेत ना ती अशी हाताने चुळून धुवायची, त्याच्यामुळे ते पानं स्वच्छ पण होतात। आणि जर तुम्ही ह्या ठिकाणी विकतची पानं वापरत असाल ना तर हळद आणि मीठ टाकून ना ते पानं स्वच्छ करून घ्या। स्वच्छ झालेली पानं आता आपण काय करणार आहे, सुती रुमालाने ना पुसून घेणार आहे। पानावरचं जे सगळं पाणी आहे ना ते असं बघा सुती रुमालाने पुसायचं आहे। सगळ्या पानावरच्या आपण असेच सुती रुमालाने पाणी पुसून घेणार आहे। आणि इथं आता आपल्याला जी अळूच्या पानाची मागची जी शीर आहे ना ती बघा काढायची आहे। ह्या शिरामुळे काय होतं, अळूच्या पानाचा रोल होत नाही ना, त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, अळूच्या पानाची शीर काढायची आहे। पान बेलण्याने लाटायचं आहे, त्याच्यामुळे पान काय होतं एकदम प्लेन होतं आणि आपल्याला त्याचा रोल तयार करता येतो। अशीच आपण सर्व पानं तयार करून घेतली। पहिलं पान इथं आपण ना थाळीवरती ठेवलेलं आहे पीठ लावण्यासाठी। आता इथं बघा आपण पीठ घेतलेलं आहे, 15 मिनिट एवढं पीठ छान असं भिजलेलं आहे। पीठ थोडंसं छान भिजू द्यायचं। पानाला ना पीठ लावताना पहिल्यांदा असं बोटाने पीठ लावायचं आहे आणि पहिलं पान जे आहे ना ते असं आपल्याला पकडायचं आहे, नाहीतर काय होतं पान खालनं उचटलं जातं, त्याच्यामुळे पहिल्यांदाच फक्त आपल्याला पानाला ना पकडून पीठ लावून घ्यायचं आहे। आणि पीठ लावत असताना असं बोटाने सरकावत लावायचं, त्याच्यामुळे आपल्याला पानावरती ना पीठ छान असं लावता येतं।
असं आपण बघा पहिल्या पानावरती पीठ लावून घेतलं. आता आपल्याला त्याच्यावरती दुसरं पान टाकायचं आहे. पहिल्या पानाचं जे टोक आहे ते आपल्या पुढच्या दिशेला आहे म्हटल्यावरती दुसऱ्या पानाचं जे टोक आहे ते आपल्या दिशेला असलं पाहिजे. म्हणजे आपल्याला एकमेकाच्या विरुद्ध दिशेने हे 2 पानं टाकून घ्यायचे आहेत. आता दुसऱ्या पानाला पण बघा इथं आपण बोटांनी सरकावत पीठ लावून घेतलं. आता आपल्याला तिसरं पान टाकायचं आहे. तिसरं पान टाकताना ना मी काय करणार आहे, आता इथं आपण जे 2 पानं टाकून घेतली ना ती एकमेकाच्या विरुद्ध दिशेने टाकून घेतली आणि त्याच 2 पानाच्या साईडला आता इथं बघा मी तिसरं पान टाकलेलं आहे. म्हणजे आता आपण काय करणार आहे, खालच्या साईडने 2 पानं टाकून घेणार आहे आणि वरच्या साईडने 2 पानं टाकून घेणार आहे. असं आपण 6 पानाचा रोल बनवणार आहे. 6 पानाचा रोल कसा मोठा तयार होतो आणि आळूवड्या पण जास्त तयार होतात. त्याच्यामुळे आपण इथं बघा खालच्या साईडने 2 आणि आता आपण वरच्या साईडने ना 2 पानं अशी टाकून पीठ लावून घेणार आहे पानाला आणि 6 पानाचा रोल बनवून घेतोय. इथं आपण काय केलेलं आहे, रोल थोडासा ना मोठा बनवलेला आहे. रोल मोठा बनवल्यामुळे काय होतं, वड्या ना थोड्याशा जास्त तयार होतात. आणि जर तुम्हाला असं 6 पानाचा रोल नसेल बनवायचा ना तर तुम्ही ना 4 पानाचा पण रोल बनवू शकता याच पद्धतीने. फक्त आपल्याला ना ती 4 पानं एकमेकाच्या विरुद्ध दिशेने टाकून ना तो देखील रोल तुम्हाला बनवता येणार आहे. आता इथं बघा आपण पूर्णपणे 6 पानांना पीठ लावून घेतलं आणि दोन्ही साईडने आपण पानं दुमडून घेतली. दुमडून घेतल्यानंतर जिथं बघा पानं थोडी थोडी उचटलेली असतात ना तिथं आपल्याला थोडंसं असं बेसन पीठ लावून घ्यायचं आहे. असं बेसन पीठ लावल्यामुळे काय होतं, जो आपला रोल आहे ना तो सुटत नाही. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, असं थोडंसं पानांना पीठ लावून घ्यायचं आहे. जिथं थोडीशी पानं ना उचटलेली असतात ना तिथं आपण पीठ लावून घेतलेलं आहे. आता खालची साईड आपण दुमडून घेतली, नंतर आपण वरची साईड दुमडून घेतली. अशा पद्धतीने आपण ना पानांचा एक चौकोनी आकार तयार केला. चौकोनी आकार तयार केल्यानंतर जिथं थोडी थोडी पानं उचटलेली आहेत ना तिथंच असं बघा आपण पीठ लावून घेतलं. पीठ लावल्यानंतर आता आपल्याला त्याचा रोल बनवायचा आहे. आणि हा रोल बनवत असताना काय करायचं, दोन्ही हातांनी ना तो रोल घट्ट पकडायचा आणि घट्ट असा पकडून ना आपल्याला तो पॅक करायचा आहे. तेव्हा रोल आपला पूर्णपणे ना छान असा पॅक होतो. आणि नंतर बघा मी थोडंसं असं ना बेसनचं पीठ लावून घेतलेलं आहे. असं बेसनचं पीठ लावायचं. याच्यामुळे काय होतं, आपला रोल ना तेलामध्ये गेल्यानंतर बघा आपला रोल तेलामध्ये सुटायला लागतो. असं जर आपण पीठ लावून घेतलं ना तर तेलामध्ये ना रोल सुटत नाही. त्याच्यामुळे बघा इथं आपण रोलला पूर्णपणे बेसन पीठ लावून घेतलं. आता इथं आपला पहिला रोल तयार झालेला आहे. असाच मी काय करणार आहे, दुसरा देखील रोल तयार करून घेणार आहे. आता इथं आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता आपल्याला रोल जो आहे ना आळूचा तो वाफवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथं चाळण ठेवली. चाळणीला ना आपल्याला तेल लावायचं आहे. त्याच्यामुळे आपला रोल जो आहे ना तो चाळणीला ना चिटकत नाही. त्याच्यामुळे मी बघा इथं चाळणीला ना तेल लावून घेतलं. त्याच्यावरती पहिला रोल ठेवून घेतला आणि दुसराही रोल आपण तयार करून घेतला होता तोही ठेवला आणि थोडंसं मी तेल टाकलं. तेल टाकून घेतलं आणि ते रोलला लावून घेतलं. आणि नंतर मग त्याच्यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून ना आपल्याला हा रोल मिडियम गॅसवरती ना अर्धा तास एवढा वाफवायचा आहे. अर्धा तास वाफवून घेतला ना तो छान असा वाफला जातो. अर्ध्या तासानंतर बघा इथं आपण आता ना चेक करतोय. आता आपल्याला बघायचं आहे रोल पूर्णपणे आतपर्यंत वाफलेला आहे की नाही. त्यासाठी आपण बघा इथं एक स्टिक घेतलेली आहे. स्टिक ना मी पूर्णपणे रोलमध्ये आतमध्ये घातलेली आहे. आता आपण चेक करूया. बघा स्टिकला ना पीठ लागलेलं नाही आहे. याचा अर्थ आपला रोल जो आहे ना तो आतपर्यंत छान असा वाफलेला आहे. नंतर बघा इथं आपण आता रोल जे आहेत ना ते अर्धा तास एवढे थंड करून घेतले. इथं आपण काय केलेलं आहे, रोल ना थंड करून घेतलेले आहेत. रोल थंडच होऊ द्यायचे आणि नंतरच आपल्याला कट करायला घ्यायचे आहेत. नाहीतर काय होतं, रोल जर आपण गरम असताना जर कट करून घेतला ना तर वड्या ना आपल्या तुटल्या जातात. त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे, रोल थंड करून घेतलेले आहेत आणि नंतरच इथं आपण कट करायला घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता एकदम छान अशा आपल्या वड्याना कट होत आहेत. आणि वड्या कट करताना काय करायचं, फक्त आपल्याला ना चाकूला ना तेल लावून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आपल्या वड्या ज्या आहेत ना ती एकदम छान कट होतात. इथं बघा आपण दोन्ही पण रोल ना कट करून घेणार आहे. आज ना आपण सर्व वड्या ना तळून घेणार आहे ना, त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे, दोन्ही पण रोल ना इथं कट करून घेतलेले आहेत. आता आपण वड्या तळून घेऊया. वड्या आता आपण तळायला घेऊया. आणि वड्या तळण्यासाठी आपण जे तेल घेतलेलं आहे ना
ते बघा आपण एक पेला एवढंच तेल घेतलेलं आहे, जास्तीचं तेल नाही घेतलेलं, कारण जास्त जर तेल उरलं ना वड्या तळून ते नंतर ना वापरू नाही वाटत. त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे, एक पेला एवढंच तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्येच आपण ना ह्या सर्व वड्यांना तळून घेणार आहे. आणि वड्या बघा आपण एकदम कडकडीत अशा तेलामध्ये ना ह्या वड्या सोडून घेतलेल्या आहेत. आणि वड्या सोडल्यानंतर मात्र आपण इथं गॅसची जी फ्लेम आहे ना ती मिडियम केलेली आहे. मिडियम फ्लेमवरती आपल्याला ना ह्या वड्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत, तरच त्या वड्या आतून छान अशा तळल्या जातात आणि खाताना पण एकदम छान लागतात. त्याच्यामुळे बघा इथं आपण ना ह्या वड्यांना मिडियम फ्लेमवरती आता ह्यात तळून घेणार आहे. वड्यांना पण एक छान असा कलर येऊ द्यायचा आणि नंतर मग आपण त्या वड्यांना इथं बघा काढून घेतलेल्या आहेत. बघू शकता वड्यांना किती छान असा कलर आलेला आहे. अशाच आपण ना वड्या तळून घेणार आहे. काही वड्यांना आपण तळून घेणार आहे, काही वड्या आपण शालू फ्राय पण करून घेणार आहे. आता इथं बघा मी काय केलेलं आहे, आता शालू फ्राय करण्यासाठी ना एक तवा ठेवलेला आहे. तव्यामध्ये फक्त आपण ना 1च चमचा एवढं तेल घालून घेणार आहे. तव्यामध्ये आता आपण तेल पसरवून घेणार आहे. तेल पसरवून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला ना वड्या जेवढ्या आपल्याला पाहिजे ना तेवढ्या ठेवता येतात. त्याच्यामुळे आपण इथं बघा जवळजवळ 4 ते 5 ना वड्या ना तव्यामध्ये ठेवलेल्या आहेत. आणि ह्या वड्या आता आपण छान अशा फ्राय करून घेणार आहे. फ्राय करताना ना आपल्याला एका साईडला 1.5 मिनिट एवढ्या फ्राय करायच्या आहेत आणि दुसऱ्या साईडनी 1.5 मिनिट अशा आपण तव्यामध्ये मिडियम फ्लेमवरती फ्राय करून घेणार आहे. तर ह्या पण वड्या ना एकदम छान अशा होतात. तुम्हाला जर तळून वड्या आवडत असतील तर तुम्ही तळून पण घेऊ शकता, किंवा तुम्हाला फ्राय करून जर खायची असेल अळूवडी तर तुम्ही फ्राय करून सुद्धा ही अळूवडी तयार करून घेऊ शकता. एकदम छान अशा ह्या वड्या तयार होतात. आणि तुम्ही बघू शकता कलर पण ना एकदम छान आलेला आहे फ्राय केलेल्या वड्यांना पण. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करायला देखील विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.